आम्ही भूतकाळात पाहिलं नाही, आम्ही भविष्याचा विचार केला. 2014 साली भारतीय जनता पक्षाने आमच्याशी युती तोडली. हिंदुत्ववादी पक्ष असताना आम्ही युती तोडली. आम्ही दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध प्रचंड टीका केली. परत आम्ही एकत्र आलो तेव्हा आम्ही भूतकाळात पाहिलं नाही. आम्हाला एकत्र यायचं होतं, ठरलं एकत्र येणं गरजेचं आहे. आम्ही एकत्र आलो, आम्ही निवडणुका लढलो, भूतकाळात डोकावलो नाही. उत्तम राजकारण हे भूतकाळात न डोकावण्याचं असतं. अशा वेळेला जेव्हा आम्ही हातमिळवणी करतो राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी, तेव्हा मागे कशाला खाजवत बसायचं? पुढे बघा ना. आम्ही त्या विचाराचे आहोत आणि माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे सुद्धा भविष्याचा विचार करणारे आहेत, भूतकाळाचा नाही. आम्हाला महाराष्ट्राचे भविष्य घडवायचं आहे, आम्हाला मराठी माणसाचे भविष्य उज्ज्वल करायचं आहे. हे ठरलंय ना दोन नेत्यांमध्ये. मग उद्धवजींनी खाली संदेश दिले, आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे, आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे. त्याच्यामुळे कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही. 4 भिंतीआड आपण बोलू शकतो, पण ज्याच्यामुळे हा जो एक नवीन प्रवाह सुरू होतो आहे तो प्रवाह गढूळ करण्याचं काम आम्ही आमच्याकडून कदापि करणार नाही. मला बघा, मी तुम्हाला काय सांगतोय, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली. हे काय म्हणतात, ते काय म्हणतात, त्यांचं काय मत आहे ते त्यांनी मांडावं. आम्ही एक भूमिका स्पष्ट घेतली की आमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि तो सकारात्मक दृष्टिकोन महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांच्यासाठी. पण राऊतसाहेब, आज जेव्हा सामना संपादकीय प्रसिद्ध झालं आणि मनसेच्या नेत्यांना काही प्रतिक्रिया विचारण्यात आल्या, त्यावेळेस त्यांचं आजचं म्हणणं असं आहे की राज ठाकरे परदेशात आहेत, ते परदेशातून मुंबईत परतले की तेच या विषयावर नक्की. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून कदाचित हा विषय आता बघा, मी सुद्धा तेच म्हणतोय, कोणी कशा करता का बोलावं. स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं. ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही. जेव्हा राज ठाकरे यांनी एक मत व्यक्त केलंय तेव्हा आणि मराठी माणूस यांच्यासाठी. पण राऊतसाहेब, आज जेव्हा सामना संपादकीय प्रसिद्ध झालं आणि मनसेच्या नेत्यांना काही प्रतिक्रिया विचारण्यात आल्या, त्यावेळेस त्यांचं आजचं म्हणणं असं आहे की राज ठाकरे परदेशात आहेत, ते परदेशातून मुंबईत परतले की तेच या विषयावर नक्की. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून कदाचित हा विषय आता बघा, मी सुद्धा तेच म्हणतोय, कोणी कशा करता का बोलावं. स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं. ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही. जेव्हा राज ठाकरे यांनी एक मत व्यक्त केलंय तेव्हा ते नक्की सकारात्मक आहेत ना. नवीन प्रवाह निर्माण करण्यासंदर्भात त्यांच्या मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती. ही जर त्यांच्या अनुयायांना कळत नसेल तर मी काय करणार. जेव्हा आमच्या प्रमुख नेत्यांनी म्हणजे माननीय पक्षप्रमुखांनी ही भूमिका मांडली की होय, मी सगळे मतभेद भांडणं बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यायला तयार आहोत, संदेश स्पष्ट आहे. आमच्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना आणि आमच्या सगळ्या हितचिंतकांना पक्षातल्या सांगायची गरजच नाही. पक्षप्रमुखाचा संदेश खाली गेलेला आहे आमच्या. पण शिंदे शिवसेनेतले काही नेते म्हणतात 0 अधिक 0 हा 0च होतो. चुते आहेत ते, चुते आहेत. त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे, बरं का. त्यांच्या नशिबी 2 भाऊ एकत्र आल्यावर 0च येणार आहे. त्यांना हे नको आहे. त्यांची गाळण उडाली आहे. बघा त्यांच्या, आता बोलत नाही मी परत, ते मला ते कापावं लागेल. पण हे जे कोणी बोलतायत ना, नाही, त्यांचा मेंदू गुडघ्यात पण नाही. त्यांच्या मनामध्ये फक्त द्वेष आहे आणि महाराष्ट्राच्या संदर्भात प्रेम नाही.
कोण बोलताय त्यांची नावं बघा ना, ते कोण बोलताय ते, त्यांचे संबंध काय महाराष्ट्राशी, कोण आहेत, यांची एकतर सत्ता उलथून टाकली जाईल सगळ्यात आधी, त्या भीतीतूनही बोलताय. तर तुम्ही ट्विट केलेलं आहे एक रोग हवेत उडताना, नक्की काय सांगायचं संदेश द्यायचा? तुम्ही त्यातला संदेश काढा, कुठे आग लागली कोणाच्या बुडाला. काय त्यातून तुम्हाला सुचवायचंय काय? अहो तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे, कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धो धो बाहेर पडते, धूर कसा बाहेर पडतो आहे. फक्त माननीय उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे यांनी फक्त संकेत दिले तर एवढी आग लागते, नंतर तर स्वतःला जाळूनच घेतले लोक. राजधानी 24 शंकराचार्य यांनी पुन्हा एकदा औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित केलेला आणि मोदींनी कधी निवृत्ती घ्यावी हे संघटना असं मोठं विधान केलं. करू द्या ना, त्यांच्यासाठी त्याची उत्तर द्यायला निशिकांत दुबे आहेत त्यांच्याकडे. नाही पण राऊतसाहेब आणखी एक विषय आहे महाराष्ट्रातला की फडणवीसांनी काल जाहीर केलेलं आहे की हिंदी भाषेची सक्ती आता मागे घेतलेली आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे जर हिंदीला इतका विरोध आहे तर मग इंग्रजी भाषेला विरोध का नाही? भारतीय परराष्ट्र सेवा जी आहे बरं का, त्याचं संपूर्ण कारभार हिंदीतून करावा त्यांनी पूर्णपणे. आणि चीन सारखं, चीन प्रमाणे किंवा जपान प्रमाणे स्वतःच्या भाषेवर जग चालवावं, थोडी हिंमत दाखवावी त्यांनी. आहे त्यांच्यामध्ये हिंमत. देशाच्या संसदेचं हिंदीकरण करावं पूर्णपणे. देशाच्या संसदेमध्ये 70% लोक इंग्रजीमध्ये बोलत आहेत, त्यांना हिंदीमध्ये बोलायला सांगा. काही हरकत नाही. हा एक प्रयोग एका सत्रामध्ये करून बघा आणि मग तुम्हाला कळेल का ते. देवेंद्र फडणवीस हा एक वेगळा अजेंडा राबवू इच्छित आहेत. तो अजेंडा देशात चालणार नाही आणि यांच्या प्रत्येक अजेंड्यामागे निवडणुकीचं राजकारण असतं. स्वच्छ आणि निर्मळ असं काही नाही. महाराष्ट्रामध्ये वारंवार सांगितलं इथे हिंदी येतंय लोकांना. हिंदीची जरी ही जन्मस्थान नसलं तरी हिंदीचे अनेक घडामोडी, चित्रपट, साहित्य, संस्कृती, कला, उद्योग याचे स्थान आहे. ज्या भारतीय सिनेसृष्टीचा, हिंदी सिनेसृष्टीचा उगम इथून होतोय त्या भागाला हिंदी शिकवण्याची गरज नाही. हिंदी सिनेसृष्टीचा सगळ्यात मोठा महसूल हा या महाराष्ट्रातून होतोय ना. म्हणजे आम्ही हिंदी पाहतोय, हिंदी ऐकतोय, तुम्ही आमच्यावर कशाला हिंदी लादताय? तिकडे जाऊन